राव गावातली गावात तंट मिटवतात। आज मला बाहेर गावचा तंटा मिटवायसाठी ऑर्डर आली। माणसं वाट बघतात पाहुणे रावळी। ती म्हणली या मला छाटछूट 500 लोकसंख्या गावची तुम्हाला मिटा नाही म्हणले तुमच्यासारखा इंटरनॅशनल माणूसच पाहिजे। म्हणलं विमानतळ आहे का गावात तुमच्या? मला तिथं अमेरिकेला जायचं संध्याकाळी। त्यांना मी सांगितलं 2-2 शब्द सांगून येऊ माघारी। तू कोण आहे? अरे बाळ्या किंमत असल्याशिवाय लोकांनी आपल्याला बोलावलं का भांडण मिटवायला? मला किंमत आहे म्हणून बोलावलंय। तू कोण आहे? तू हाय कोण? लोकांच्या गावात तंटा मिटवाय चाललाय तू? तुला घरातले ऐकतात का? ए बाळ्या गावात तुझ्या ऐकतात कोण? मला- लोकांच्या गावात मिटवाय चाललाय तू ऐकायचं मला बाकीच्यांचं माहित आहे। मी इंटरनॅशनल पुढारी उगाच म्हणत नाहीत। अरे दुनियानी नाव ठेवू दे पण मित्रांनी नाव ठेवलं ना अरे तुला मी नाव नाही ठेवत पण तुझा काय संबंध आहे लोकांच्या गावात जाऊन भांडण मिटवायचा? अरे बाळ्या त्यांना ज्या काही गोष्टी कळत नाहीत त्या पण समजून सांगायच्या। तुला लय अकल आहे. अरे माणुसकी नावाची काही गोष्ट आहे का नाही? आणि हरवत चाललेली माणुसकी कशी मिळवायची ह्याचा प्रयत्न करतोय। अरे पण तुला गावातले लोक ऐकत नाहीत, लोकांच्या गावातले लोक ऐकतील तुझं? हे बघ ऐकतील तुझं? असं पहिल्यापासून एक म्हणच आहे, जवळच्याचं महत्व कळत नाही। जवळच्याचं महत्व मी लांबचा माणूस गेलो ना ए बाबा मिटवा भांडण कुणाचं चांगलं झालं असं म्हणायचं मिटला विषय चल बसतो। अरे मग त्यांच्या गावातली पेटल्यात व्हायला का रामभाऊ लोक? आपल्या गावातल्या तंटामुक्तीच्या अध्यक्षाचं कोण ऐकतं का? मला ऐकतं लय का? काम माहितलं का? मला लय काम माहिती. मला बी बिनकामाचा नाही मी बी चल हे बस। सगळे दिवसाचा खेळ करतो गाड्या ए, रामभाऊ. ए गपकी अरे पण तसं नाही. गपकी हा जायचं आणि हा माघारी यायचं। चल. काय उगे येण्यासारखं चल तुझं काय रे 100 वेळा भूक लागली चल हो की तो दुकान दिसतंय तुझा नादच पुरा करतो चल। कुठं आणले? अरे चल ना तुला कोल्ड ड्रिंक्स पाचतो चल त्याशिवाय तू थोबाड ग बसायचं नाही इथं चल। ओ शेठजी राम राम। राम राम बसा. बाळू बस। अरे बस की का टाइमपास लावला का? चल ना पटकीने. पाहू ना बोला. खुर्च्या बेडच्या चांगली ठेवाव गिरायकाची गरज आहे का नाही? चालायचं परिस्थितीनुसार. पडलं झडलं काय झालं लागलं कशासाठी आलो आपण इथं? कोल्ड्रिंक्स तुला प्यायची ना? मग इथं कुठं? पाहुणे 2 कोल्ड्रिंक्स द्या। अहो कोल्ड्रिंक इथं कुठं? हे वेल्डिंगचं दुकान आहे, इथं कुठं कोल्ड्रिंक? मराठी माणसं मागं जी राहतात ना केवळ ह्या विचारामुळं हे कोल्ड्रिंकचं दुकान नाही हे वेल्डिंगचं दुकान आम्हाला कळतं ना वेल्डिंगचं दुकान आहे पण तुम्हाला ठेवता येत नाही। ए, अहो हे वेल्डिंगचं दुकान आहे, पाहुणं सांगा राव तुम्ही. अरे तू जोर का देतो? त्यांना करायचा धंदा वेल्डिंगचं दुकान आहे हे त्याच्यात बघ कोल्ड्रिंक असतं. एखादा माणूस या निमित्ताने जर सुधरत असलं ना काय वाया जात नाहीत। बघा पाहुणं ए, भले वेल्डिंगचं दुकान असू द्या कोल्ड्रिंक का ठेवत नाही तुम्ही? कपडे ठेवावी ए. चपला ठेवाव्या। अरे, आवाज खाली कर ना. त्यांना कशाला सल्ला देतो? ए चला नाही देत हक्काने सांगतोय पाहुणं कोल्ड्रिंक आणा। अहो कोल्ड्रिंक इथं नाही, पुढच्या दुकानात बघा, इथं वेल्डिंगचं दुकान आहे. वेल्डिंगचं दुकान आहे का रामभाऊ? का त्रास देतो त्यांना बिनकामी? मी तेच परत पण तुम्हाला सांगतोय हे जरी वेल्डिंगचं दुकान असलं तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटी ठेवा ना अंडरपॅन्ट ठेवा बनेल ठेवा। ए, ए अहो, गप्पा. पाहुणं, चल ना. सांगा ए गप्पा. तुम्ही. अरे, तुम्हीच सांगा. सांगा मग मी काय पिलू का? मी नीट सांगतो ना ऐक तुम्हाला। की. ए गपकी अरे चल ना. ए बस। अहो, पाहुणं सांगा तुम्ही समजून या. ए सॉरी ए सॉरी कशाला? का रामभाऊ असं करतो आता? सॉरी कशाला? मी काय शिवाय दिलं का? नीट बोलतोय ना मी तुम्हाला। अहो, मी पण नीटच सांगतोय तुम्हाला. ए सॉरी भाऊ. तू का काका, बिघडला? ए, गप्पी. का तुला असं? मी तुम्हाला काय अरे म्हणलं पण तुमचं जर वेल्डिंगचं दुकान असलं कोल्ड्रिंक ठेवाय काय बिघडतं? माणूस उन्हात तानाचं तर उसाचा रेट ठेवावा अहो, पाहुणं धंदा वेल्डिंगचं- दोन धंदा असावा। ए, ए, गपकी. तुला काय घेणं देणं आहे? मला काय घेणं देणं म्हणजे पोरं सुधारली पाहिजेत। अहो वेल्डिंगच्या दुकानात कोल्ड्रिंक कोण ठेवणार आहे काय पाहुणं? लाजबीज वाटत नाही वे ए? काय ठेवास काय चांगलं सांग ए, गप का? काय चांगलं सांगायची पद्धत आहे का नाही? अरे. हो का पाहुणं माहितीसाठी सांगतो ए गपके लाज का काढतो त्यांची? लाज का म्हणजे नको लाज वाटायला आपल्या ओळखीचा आपला धंदा पाहुणा- वाढला पाहिजे तुझा पाहुणा आहे का ती? नसू दे की ह्याच्यातनं ओळख वाढते पाहुणा होऊ शकतो। एक काम करा हे 50 रुपये घ्या 20-20 वाला 2 कोल्ड्रिंक्स आणा तुम्हाला 10 रुपये ठेवा धरा। ए जागीरदार 50 रुपये घ्या म्हणजे तुझ्या घरचा तू मोठा जा तिकडे बघ पुढच्या दुकानात. चल उठ. पाहुणे, जायला घेऊ. तुला माहिती आहे का मी कोण आहे? ए गपके अरे तुला काय आई बापानी वळण बिळण चाल शिकवली का नाही? तुला काय अरे करायचं? वेल्डिंगच्या दुकानात कोल्ड्रिंक कोणी दिलं तर तुला? पाहुणं न्याराव्याला तिकडं. ए, नीट बोलणार ए, काय? जातो का नाही तर डोक्यातच हातोडा घालीन. ए बाबा अरे कानाने भांडण रणगाड्याने खेळणारा माणूस मला हातोड्याची धमकी देतो काय? भांडणं करायच्यात काय? आता ओ, वळण बिळण नाही का नाही? ओ, पाहुणे. भांडण बाबा. करायचं ए, दादा या इकडे काय- वस्तात खायलोय जरा या रे सांगतो. इकडे. ए
बया बोलव, बाबा हा, बोलव, थांब, वस्ताद थांब, 2 बोलव, मिनिटं थांब. कुणी नाही करेल. काय झालं? काय वाईट सांगतो बरं? काय नाही काय नाही काय नाही सॉरी काय नाही काय नाही अरे नवीन कोण अनोळखी माणूस आहे आलाय इथं कोल्ड्रिंकच मागतोय मगाच्यापासून धंदा करा नको का नीट धंदा कराय. भांडणाची भाषा करतोय का मगाच्यापासून आल्यापासून कोल्ड्रिंक्सच मागतोय राहून दे की चुकलं समजून घ्या. मी काय म्हटलं पाहुणं की एखादा धंदा वाढीव ठेवा, काय बिघडते? ही पोरगले पुढचा आगाव दिसतंय राव. हा? आतमध्ये, हा ह्याला म्हणायचं माणसं. या, बस, या. चला या, या, या. आणि दर पैसे. हा, द्या, द्यायला द्या. का तुम्ही? झाला का थंड एक कोल्ड्रिंक देत तुला एवढ्या बाळ सावलीत थांबू जरा. तोंड सुजलं का रोज? समाधान झालं का आयो आता चल ना घरी इथं का थांबवली गाडी तू चल घरी पटकीने बस 5 मिनिटं. अरे राहून ती चल घरी कधी भांडण मिटवा जायची कोणाची पाहुणीचा फोन आलेला बस. आयो बाळू हम्म. तोंड सुजले का रे माझं? अरे नुसतं तोंड नाही पाटण पण सुजले रामभाऊ तुझी बेकारी केली रामभाऊ तुझी अरे एकटा तिघांना मारत होतो म्हणल्यावर सुजणारच की माझं तोंड. होईल का बघत होतो मी बोंबलत होता का आतमध्ये हा कचा कच तोडवत होते तुला हा मग मी सांगतोय समजून सांगतोय लोकांच्या गावात आलोय बरं ते वेल्डिंगचं दुकान आहे तिथे कोल्ड्रिंक्स मागतोय अरे पण माझं काय चुकलं? धंदा वाढवा, ग्रोथ करा, सोनं ठेवा, कोल्ड्रिंक ठेवा, कपडे ठेवा, अंडरपॅन्ट ठेवा, बनेल ठेवा. माझं काय चुकलं सांग की? अरे पण तुला सांगण्याचा एवढा अधिकार आहे का त्याचा जर एवढा मेंदू चालत असता अरे पोरं तुझा सुधारणार कशाला वेल्डिंग करत बसला असता अरे लोकांना ह्या भारतातली पोरं सुधारणार कशी? तुला काय गेलं तू सुधारलाय जीव का? तुटतोय माझा. मग असला कोणाच्या पोटचा जीव तुटत होता तुझा हा त्याला 50 रुपये दिले तर भिकाऱ्यासारखा म्हणतोय 2.20 आण आम्हाला कोल्ड्रिंक्स आणि 10 रुपये तुला ठेवू तो गरीब आहे पण लाचार नाही ध्यानात असून द्या त्यामुळे ते चिडलं अरे माझं काय, जर ती गरीब असतं तर माझं 50 घेतलं असतं. नव्हता सरळ बोलत होता त्यो त्याची काय चूक नव्हती मग 50 का घेतला होता त्यांनी? त्या 50 साठी जीव तुटायला लागलाय माझा. आपण नव्हतं ना असं करायला अरे मी पाहिजे काय केलंय बाळ्या? माझी चूक कशी काढतो नालायक माणसा? बरं झालं जाऊन चल घरी आता मला उशीर झालाय थांब की जाऊ, तुला काय घरी जायची काय झाली? आता काय मुडच घालावला तू सगळ्यांना काय येतावा चल सुभाषरावचा फोन. त्यांना बोलू काय काय बोलू उचलू नको फोन हा सुभाषराव, बोलू काय हॉटेलमध्ये जेवतोय, 5 स्टार हॉटेलमध्ये. स्पेशल तंदूर आणि अजून एक. नंतर फोन करतो सुभाषराव. बाळ्या लई बेकार उद्योग झाला गड्या. बरं असू दे हो नको टेन्शन घेऊ ऐक हो नाही झालं गेलं गंगेला मिळालं विसरून जायचं आणि तुला मारलं माझ्याशिवाय कोणाला माहिती आहे आता र काय चुकलं होतं माझं? सांगाय गेलो तर टांगाय निघलंय पोरग. आत नेऊन धुतलं आणि बाळ्या बी खुशाल म्हणतोय माझंच चुकलं. एक वेळ बाळ्या पियाला असता तर त्याने काय म्हणला नसता. मला बी म्हणता आलं असतं दारू पिऊन बाडबाड करतय. पण आता ह्यो सुदेत आहे. अख्या गावात सांगणार रामभाऊला कुत्र्यासारखा टेचला. अयो माझी लय आबरू राहिला. आता काहीतरी केलं पाहिजे, मलाच काहीतरी केलं पाहिजे. बाळ्या अंधार झाल्याशिवाय घरी जायचं नाही गड्या. अरे का तू का एवढा गडबडलाय हा नग. आणि हे बघ झाला हे प्रकार तुला आणि मलाच माहिती आहे. अरे मलाच माहिती गावभर बोलू नको. तुला इतका मारलाय रामभाऊ मला वाईट वाटतंय धडात थडती मारत होती आता तू वर बोंबलत होता बाहेर. नाही बाळ्या अरे नको डावी पिटूला का माझी? मीच कुत्र्यासारखं हाणलंय त्यांना आधी. तू त्यांची त्यांची मला एखादी लागली असं नाही, असं नाही. बोलू नको एक शब्द बी बोंबलत बोलू. का होता तू मी नव्हतं बोंबलत, ती बोंबलत होती. बाळ्या हे बघ तुला शपथ आहे, एक शब्द बोलायचा नाही. नाही का मी सांगणार भले मी मारलेला असू दे त्यांना. नाही मार मी कोणाला सांगेल राम तू माझा जवळचा मित्र आहे का सांग तुझ्या जेव्हा माझा मित्र कोण आहे मी नाही कोणाला सांगू तू घरी चल आधी काय थंड दिसलं थंड पिऊ, जेवण दिसलं जेवण देतो. अरे ऐक की नको काय मला नाही, काय गप्प. लोकांचा आहे का तू म्हणूनच तुला चारायचंय, लोकांचा नाही म्हणून. चल तसं असतं होय. नको ए, ना भाऊ, ऐक मी ना. ग बसतो, मी ग बसतोय तुला खाल्ल्याशिवाय. चल का गाडी चालवतो बाळू? तुला गाडी चालाय आवडते ना? चल चल. अरे कशाला नको चालव.
चलो चलो बाळू गाडी. रामभाऊ तुला वाटत असेल मी चल ना. सांगेल म्हणून तू लाडी गोडी लावतोय आणि नाही सांगत मी. नाही बाबा मी कुठं लाडी बुडी लाव, माझा तू दोस्त आहे.